Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. खरं तर बारामती लोकसभेचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे दोन्ही गटाकडून सांगता सभांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सुरुवातीला भोर तालुक्यामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या सभा होणार आहेत, त्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये अजित पवार शरद पवारांच्या सभा होतील। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीतल्या सांगता सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असतं आणि मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती शरद पवार कुटुंबाची सांगता सभा जी आहे ती पार पडत असते। शरद पवारांना अजित पवारांमुळे हे मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे। 50 वर्षांपासून ज्या मैदानावरती शरद पवार सांगता सभा करायचे तेच मात्र मैदान जे आहे ते यंदा मोरगाव रोडवरती गेलेलं आहे। आपण पाहतोय की हे मैदान जे आहे ते अजित पवारांनी बुक केलेलं आहे। याचा उल्लेख जो आहे तो सुप्रिया सुळेंनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या महिला मेळाव्यात सुद्धा केलेला होता। मात्र आजच्या सांगता सभेमध्ये अजित पवार किंवा शरद पवार हे दोघे जण जे आहे ते बारामतीकरांना नेमकं काय आवाहन करतात किंवा बारामतीकर कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आज दोन्ही गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे। दुपारी 3 वाजता याच ठिकाणी अजित पवारांची सांगता सभा जी आहे ते पार पडणार आहे। तर दुसऱ्या बाजूला देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। शरद पवारांची सांगता सभा जी आहे ती मोरगाव रोडवरती लेंडी पट्ट्यामध्ये पाहायला मिळेल। मात्र आजच्या या खरं तर सभेमधून अजित पवार जे आहेत ते नेमकं बारामतीकरांना काय आवाहन करतात, कारण आजची सांगता सभा जी आहे शेवटची सभा असणार आहे आणि त्यानंतर मात्र प्रचार जो आहे तो बंद होणार आहे। त्यामुळे आजच्या प्रचार सभेमध्ये अजित पवार नेमकं बारामतीकरांना काय आवाहन करतात, काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असतं। मात्र 50 वर्षामध्ये पहिल्यांदा शरद पवारांना आपलं मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे आणि याच मैदानावरती अजित पवारांची सांगता सभा जी आहे ती पार पडणार आहे। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सुनेत्रा वहिनी पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी थेट लढत जी आहे ती आपल्याला बारामती लोकसभेमध्ये पाहायला मिळते। काटेकी टक्कर आहे, जोरदार प्रचार जो आहे तो दोन्ही गटाकडून करण्यात आला। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।